नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम नक्की कुठपर्यंत आले। आपल्या चॅनलवरती अनेक दिवसातून हा पहिला व्हिडिओ असेल जो बाहेर मी शूट केलाय। इथून पुढे अशा अनेक माहितीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या चॅनलवरती। चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि माझ्यासोबत जोडून राहा। हे अत्यंत महत्त्वाचं विमानतळ आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आशियातलं सगळ्यात मोठं विमानतळ असणार आहे असं सांगितलं जाते। याच्या पहिल्या टप्प्याचं काम अत्यंत शेवटच्या टप्प्यामध्ये आलंय जे लवकरच पूर्ण होईल। हा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर 20 लाख लोक इथं वर्षाला ये-जा करू शकतात आणि त्याला हे विमानतळ हाताळू शकतं। अशा प्रकारे याची सगळी बांधणी करण्यात आली। जेव्हा संपूर्ण विमानतळ पूर्ण होईल तेव्हा 1 कोटीपर्यंत लोकसंख्या किंवा ही सगळी लोक इथं ये-जा करू शकतात एवढी याची क्षमता आहे। 16,700 कोटीमध्ये हे सगळं विमानतळ उभं राहणार आहे। ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे। आपला देश ज्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पुढे जातोय खरोखरच हे सगळ्या गोष्टी आपण दुबईमध्ये पाहतो, बाहेरच्या देशांमध्ये पाहतो। आपल्या देशांमध्ये फारसं असं पाहायला मिळत नाही, पण कुठे 10-15 वर्षांपासून हे जे विमानतळ किंवा याच्या बाकी सगळ्या गोष्टी देशामध्ये मोठ्या प्रगतीपथावर काम सुरू आहे किंवा मोठ्या प्रगतीपथावरती या समोर येत आहेत, आपल्याला पाहायला मिळतात। हे खरोखरच अत्यंत उत्तम आहे। याच विमानतळाच्या बाजूला असणारा अटल सेतू आपला आशियातला किंवा आपल्या देशातला सगळ्यात मोठा सागरी सेतू आहे। ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे। जे आपण चायनामध्ये पाहतो, जे आपण बाहेरच्या देशांमध्ये पाहतो, ते जेव्हा आपल्या आजूबाजूला घडू लागतं तेव्हा खरोखरच आपल्याला कुठेतरी बाहेरच्या देशांमध्ये राहिल्यासारखं वाटतं। निश्चित आपल्या देशाच्या काही अनेक चुकीच्या बाजू देखील आहेत, मात्र त्याच्यावरती आपल्याला मात करावी लागेल आणि त्याच्यासाठी आपण नागरिक म्हणून आपल्या काही जबाबदाऱ्या घ्याव्या लागतील। हे विमानतळ इतकं महत्त्वाचं आहे की इथून मुंबई असो, पुणे असो, महाराष्ट्रातली अनेक शहरं असो, महाराष्ट्र असो, खुद्द देश असो, या देशासाठी हे विमानतळ अत्यंत महत्त्वाचं आहे। आर्थिकदृष्ट्या हे विमानतळ तर इतकं महत्त्वाचं आहे की याच्याच बाजूला JNPT आहे, याच्याच बाजूला मुंबई आहे, याच्या बाजूला औद्योगिक क्षेत्र असणारं सगळ्यात मोठं असं आपल्या नवी मुंबईची MIDC आहे। पुणे अगदी हाकेच्या अंतरावर येते। म्हणजे हे विमानतळ महाराष्ट्रासाठी किती महत्त्वाचं आहे किंवा भारतासाठी किती महत्त्वाचं आहे किंवा खास करून मुंबईसाठी किती महत्त्वाचं आहे हे सगळं या विमानतळाच्या जागेवरून लक्षात येतं। हे विमानतळ लवकरच बांधून पूर्ण होईल आणि पूर्ण झाल्यानंतर याचा असा काहीसा आपल्याला चेहरामोहरा पाहायला मिळेल। परवाच 2-3 दिवसांपूर्वी इथं एका विमानाचं यशस्वीरित्या लँडिंग आपल्याला पाहायला मिळालं। इथले रनवे असोत, इथले बाकीचे अनेक कामं असोत, हे अगदी युद्धपातळीवरती करण्यात येत आहेत आणि ही जेव्हा पूर्ण होतील तेव्हा निश्चितच याचा पहिला टप्पा लोकांसाठी खुला करण्यात येईल आणि त्यातून जे आपलं मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज हे विमानतळ आहे, या विमानतळाचा कुठेतरी भार कमी होईल। असं सांगितलं जातंय की त्याच विमानतळाचं हे एक्सटेन्शन आहे, त्याचाच काहीसा भाग आहे, कारण तिकडे जागा नाही आहे। विमानतळाची क्षमता वाढवण्यासाठी, विमानतळाची जागा वाढवण्यासाठी त्याच्यामुळे हेच विमानतळ तिकडचं एक्सटेन्शन म्हणून बांधलं जाते। या विमानतळाच्या नामांतरणावरून देखील अनेक वाद झाले। दीपा पाटलांचं नाव द्यायचं म्हणून इथले स्थानिक लोक आग्रही आहेत। त्याचा प्रस्ताव देखील एकनाथ शिंदेंनी मान्य केला आहे। मात्र हे एक्सटेन्शन असल्या कारणानं ते नाव देता येतंय की नाही हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण हे जर नवीन विमानतळ बांधण्यात येत असतं, अगदी नवीन त्याला सगळ्या गोष्टी असत्या, तर निश्चित त्याला नाव आपण देऊ शकलो असतो। मात्र इथल्या भूमिपुत्रांचं असं म्हणणं आहे की या विमानतळासाठी आमची गावं उठलेत, आमच्या जागा गेल्यात आणि त्याचा मोबदला म्हणून आम्हाला आमच्या दीपा पाटलांचं नाव हवं। हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यांचं काहीच गैर नाही आहे। पण हे एक्सटेन्शन असल्या कारणानं नक्की उड्डाण मंत्रालय नक्की काय याच्यावरती निर्णय घेतं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। असोत, नाव वगैरे येईल पुढेच, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे विमानतळ मुंबई आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचं, मी तुम्हाला वारंवार सांगतोय। हा जो समोर तुम्ही पाहताय तो आहे अटल सेतू। समोर जे दिसतंय ते उरण उल्वे हे शहर आहे जे नव्यानं बसलंय। आणि हा जो अटल सेतू आहे जो मुंबईला जाणार आहे, इथून सगळा थेट जो रस्ता आहे हा अटल सेतूला मिळेल आणि तिथून अटल सेतूवरून तुम्ही थेट मुंबईला जाऊ शकता। मुंबई तुम्हाला अगदी 10, 20, 25, 30 मिनिटाच्या अंतरावर होईल आणि निश्चित या विमानतळामुळे
पुणे असो, बाजूच्या आजूबाजूच्या शहरांमध्ये चांगला उद्योगधंदा मोठा होईल, चांगली शहरं मोठी होतील, इथं मोठ्या प्रमाणात लोकांची ये जा होईल. मात्र त्याचे कुठे ना कुठेतरी दुष्परिणाम होऊ नयेत. ते दुष्परिणाम होऊ नयेत यासाठी प्रशासनानं मला असं वाटतं चांगली पावलं उचलावी. आपल्या स्थानिकांना कसा रोजगार मिळेल, मराठी माणसाला कसा रोजगार मिळेल याकडे थोडंसं लक्ष द्यावं. कारण बाहेरचे येऊन इथं रोजगार घेतील, इथल्या सगळ्या गोष्टी करतील, पण इथला जो भूमिपुत्र, इथला जो स्थानिक मराठी माणूस आहे तो कुठं डावलला जाऊ नये एवढंच मला वाटतं. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये उभं राहत आहे, हे खरोखर वाखाणण्याजोग आहे. हे खरं तर गेले 10, 15, 20 वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होतं, जे बाकीच्या देशांमध्ये चालू होतं. पण आपल्या देशामध्ये या सगळ्या गोष्टी तितक्याशा प्रमाणात आपल्या लोकांनी डोक्यात कधी घेतल्याच नाहीत. त्याच्यामुळं अशा सगळ्या विकसनशील गोष्टी आपल्याला थोड्याशा उशिरा पाहायला मिळतात. पण असोत, देर आहे दुरुस्त आहे. अशी विमानतळ असो, महामार्ग असो, बाकी सगळ्या अशा अनेक गोष्टी असो ज्या आपल्या देशाच्या विकासासाठी भर टाकतायत, त्यांच्यासाठी आपण स्वतःहून आपण एक नागरिक म्हणून जबाबदार घेतली पाहिजे, थोडीशी जबाबदारी. कारण या सगळ्या गोष्टी आपल्यासाठीच बांधलेल्या जातात. भले त्यातून आपला प्रवास सुकर होईल. अनेक जण म्हणतील की पैसे घेतले जातात, आम्हाला काय फुकट मिळत नाही, आमचा टॅक्स घेतला जातोय. पण एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी आपल्याला वाटतात तेवढ्या छोट्या नाही आहेत. तुम्ही जर कधी या विमानतळाला भेट दिलीत, आता जेव्हा हे उभं राहत आहे, तुम्ही आवर्जून इथं भेट द्या. तुम्हाला समजेल की इथं नक्की कशा प्रकारे काम केलं जाते. हे विमानतळ जेव्हा बनून तयार होईल तेव्हा खरोखरच महाराष्ट्राच्या आपल्या आजूबाजूच्या शहरांच्या सौंदर्यात भर पाडेल आणि इथून खरोखर संपूर्ण जगातून इथं लोक येतील आणि आपला महाराष्ट्र पाहतील, आपली शहरं सगळी पाहतील आणि त्यांच्यासाठी कुठंतरी किंवा आपल्या इथल्या लोकांना बाहेर जाण्यासाठी एक प्रवास सुकर व्हावा याच्यासाठी ही सगळी विमानतळं असोत, राष्ट्रीय महामार्ग असोत, सगळ्या गोष्टी या देशामध्ये उभ्या राहतात.